ना ते काम कर, उचलून टाकू ना इकडे. अरे काय काय झालंय? हळू 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 हळू, चांगलीच अडकली रे. थांब मित्रांनो, झाड बघणं असलं भारी आहे, कडक ना. सुप्रभात मित्रांनो, मी ओमकार सुतार स्वागत करतो तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनल OS फिल्म्समध्ये. तर आता सकाळचे बरोबर 7 वाजत आलेत, 6:57 झालेत आणि आपण निघतोय कुठे अजून माहीत नाही आहे. हा, तर सांगायची गोष्ट अशी, आज आपल्यासोबत आहे तेजस आणि तेजसचा आणखी एक मित्र आहे. खास करून त्याच्यासाठीच आपण चाललो आहे की त्याच्या मित्रांनी बाईक घेतली आहे, कावासाकी निंजा 300. तर बघूयात कसं काय आजचा दिवस जातोय. आणि एक छोटीशी राईड असेल फक्त, त्याला पण जरा रायडिंगमध्ये उतरायचं आहे. आता घेतली एवढी चांगली बाईक तर रायडिंग करायलाच तो पण. हे छोटे छोटे पिल्लं 3-3. आता विषय असा झाला की हे इकडून येणार ते कमानीच्या इथून हातून, आणि यांना माहीतच नाही मी इथं उभा आहे, म्हणजे सरळ गेले मागे. बघा आली. अरे तू जाताना दिसले तुम्ही मला आत्ता, जाताना दिसले तुम्ही मला आत्ता. नाही नाही हॅलो ओंकार. आणि या भाईचा ब्लॉग तर थांबायचा नाही, बोलत थांबत म्हणजे अजिबात नाही. चला तर निघायचे, कुठं लोकेशन चला. तर मी तुम्हाला बोलत होतो ते हीच निंजा, म्हणजे जो येणार होता आपल्यासोबत. म्हणजे आपल्यासोबत आज अशा बाईक्स आहेत ना, वेगळाच लाईनअप आहे. लास्ट टाइम पण आपण जेव्हा आशिषसोबत वगैरे फिरायचो ना, सेम तसाच लाईनअप आहे. म्हणजे एक स्पोर्ट्स बाईक, एक नेकेड बाईक आणि एक ॲडव्हेंचर बाईक, सेम तसाच सेटअप आहे आज पण. म्हणजे सेटअप नाही, लाईनअप. सकाळी बरोबर 7:12 झालेत आणि दरवेळेसप्रमाणे पूर्णच्या पूर्ण हायवे रिकामी आहे. आज काय आहे, सॅटर्डे आहे, तरी पण बघा आत्ता ना फुल ट्रॅफिक कमी, काहीच आहे म्हणजे नाहीच आहे ट्रॅफिक. आता जसं 10-11 वाजून जातील ना, त्यानंतर हळूहळू हळूहळू ट्रॅफिक वाढायला लागेल. गुजरातवरनं रिक्षा आली भाई. आता बघा इथून हा रोड आहे ना लोणावळ्याचा, तुम्ही इथून जुन्या मुंबई पुणे हायवेला लागता, तो थोडा चांगला म्हणजे तो पॅच केला आहे. कारण घाटात वारंवार होणारं ट्रॅफिक आणि ॲक्सिडेंट्स, त्यामुळे बहुतेक केला असेल, सुधारला असेल. पण त्याच्याने काय एवढं चेंज होणार आहे राव. मित्रांनो, आता मस्तपैकी समोर सूर्यनारायण दिसेल बघा तुम्हाला. तो बघा यार, तेवढं झाडांनी घाण केली रे, आता दिसलं असतं. त्याला बोलता हळू चालवतो आणि स्वतः एवढा हळू चालवतो. पेट्रोल टाकायला थांबलेलो. हा ते तेच बोललो, राहिले कुठे. टाइम झाला ना, तुम्ही थांबले. मग बारीक गाड्या आहेत रे आमच्या, गाड्या बारीक. अरे बारीक आहे तरी या आम्ही कुठं पळवतोय, 80च्या वर ना नेते गाडी आमची तिथपर्यंत पण टॉप स्पीड नाही. अरे साले आता मामा डायरेक्ट गेला असता गावात. मामा खतरनाक मामा होते. गाडी बघितली ना डायरेक्ट सुटले. तुझं ठीक आहे, त्यांचाच एरिया आहे, त्यांना काय बोलून फायदा नाही, आपणच हळू चाललं पाहिजे. दिस इज कॉल्ड बाइकर्स. उसने भी सीधा हाथ कर दिया, मैंने भी सीधा उसको हाथ कर दिया. थम्स अप. मित्रांनो, झाड बघणं असलं भारी आहे, कडक ना.
कडक ना मित्रांनो. अपोजिट आहे झाडाच्या म्हणजे उजेडाच्या. रेड याला फ्लॉवर्स लागलेत का लिव्ज आहेत काय माहिती, पण काय बाप वाटतंय बघा ते. बघा ह्याच्यातच तुम्ही बघा गोप्रोमध्ये चांगलं वाटतंय कसं ते. चला या लाल फुलांच्या पानांच्या झाडांना इथून अलविदा करूया, निघूयात. चला. आम्हाला मगाशी तिथे ना मंदिर तर दिसलं पाण्याबाहेर आलेलं, फक्त आता तिथे पोचायचं कसं ते बघावं लागेल. बघूयात चला मंदिराकडे जाऊयात. भाई त्या दिवशी सारखाच विषय आहे. हे मागणं तर त्या साईडनं जायला रस्ता असेल ना, मग आपण तिथे जाऊ शकतो त्या साईडला. तिथे गाडी जाते रे पण. अरे मी गेलोय, व्हिडिओ पण काढलेत मी. एक रस्ता बघितलं फक्त. नाही तर मग सरळ फिरून जायला लागला आपल्याला उलटा. एवढं फिरायचं नाही एवढं. झाडी कुडीतून अडकत अडकत आणले. अरे काय काय झालंय. हे हळू 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 हळू. हे मला एक हे घेताला मागा हे कर ना जरा. गाडी घेच मागा. असं काढ घेऊ आपण जरा. गाडी पडवलं कटकेन. थांब मी गाडी डबलला लावू का, डबल स्टँडला लावून खेचायचं का. न्यूट्रलला टाकायचं कशी फिरेल. काय बोलतो. हा रे न्यूट्रललाच आहे गाडी. हा थांब थांब गाडी काढ. अरे वाकडी चांगलीच अडकली रे. खेत फाड फाड झालं फाड. वडू असा थांब. जायला वड वड वड. गाडी फिरव. हा तू नारळ फिरव फोडत ना. रोज निघताना नारळ फोडू का आता. तर हा मच्छीचं जाळं जे असतं ना, गळ बोलतो ना याला, तो अडकलेला त्या चाकामध्ये. कंटेंट भेटला कंटेंट भेटला. नको काय झालंय. चल अरे हा बा इथून पण रोड होता याला. जाईल काय. चढवायला लागेल चढवायला लागेल. निघल ना. ना ते काम कर, उचलून टाकू ना इकडे. हे उचल याला जाऊ दे. उचल उचल उचल. गेला. अरे एक ये गावात. आता तुला ना ट्रॅक्टर कसा असतो तुला समजेल. स्टार्टर मार, एक्सिलेटर देऊ नको, फक्त स्टार्टर मार. हां भोलेनाथ के लिए कितनी मशक्कत. आणि पावना धरण. हे पावना धरण चारी बाजूनी ऐतिहासिक वास्तूंनी वेढलेलं आहे. त्याचपैकी हे वाघेश्वर मंदिर. हे मंदिर महादेवाचं मंदिर आहे. असे म्हटले जाते की हे मंदिर पांडवकालीन मंदिर आहे. 8 ते 9 महिने पाण्याखाली असणारं हे मंदिर 4 महिन्यासाठी आपल्याला पाण्याबाहेर दिसतं. हे असं घडण्याचं कारण म्हणजे 1971 साली पावना नदीच्या काठावर बांधण्यात आलेला हा पावना धरण.
1971च्या आधी या ठिकाणी सर्व गावच गावं होती आणि त्याच गावामध्ये हे वाघेश्वर मंदिरसुद्धा होतं. जेव्हा हे पावना धरण बांधण्यात आलं तेव्हा गावांचं तर पुनर्वसन झालं, पण या मंदिराचं काहीच करता आलं नाही. याच कारणामुळे हे मंदिर अजूनही 8 महिने पाण्याखाली आणि 4 महिने पाण्याबाहेर दिसतं. जर तुम्हाला हे मंदिर पाहायचं असेल तर मार्च महिन्यापासून जुलै महिन्यापर्यंत तुम्ही हे मंदिर पाहू शकता. त्यानंतर हे मंदिर पूर्णपणे पाण्याखाली जाईल. तर मस्त ड्रोन शूट वगैरे सगळं झालं आहे आणि आता इथून निघण्याची वारी आलेली आहे. अरे चाबी अटक गई, चाबी नाही वायर. चलो 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 जाते नाही जाणार एवढ्यात त्याला हे. मग तुझी जबाबदारी. चालून बघ. डायरेक्ट रेस जातो तरी रेस नाही द्यायचा कधी. सोड सोड, नको जाऊ नको जाऊ नको जाऊ नको जाऊ. गाडी इथं अशी इथंच लावू म्हणजे बाहेरच्या बाहेर आणि मी इकडून फोटो घेऊ. याच्या आतमध्ये नाही घेता येणार, गाडी अडकणार. तेव्हा त्याची अडकली. आता नाही घे ना पुढं, आता उतर असं आता नाही घे. हा बस एक काम कर, तिथंच लावते गाडी. राहू दे, मी सांगतो फोटो घेतो ना. राहू दे तिथं. तर भावांनो आणि बहिणींनो, तर आमचा पूर्ण जे हेतू होता, जो मंदिर आम्हाला बघायचं होतं ते बघून झालं आहे. आणि आता आम्ही परतीचा प्रवास करतो आहे. आणि आता बरोबर 10 वाजून 10 मिनटं झालेत. गरम व्हायला लागले आता, कारण रायडिंग गिअर घातलेत म्हणून.